राम मंदिरातील चोरी प्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक झालेत। 5 जुलैपासून राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन होणार आहे। रविवारी दादरमधील हनुमान मंदिरातून आंदोलनाचा श्रीगणेशा करणार असल्याचं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे कोणे एकेकाळी जो एक कबूतरखाना होता तिथे एक मारुतीचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या समोर पक्ष वगैरे न बघता जे जे राम भक्त असतील, जे जे हिंदू आहेत, ज्यांना ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये, पण जाब विचारायचं वाटतोय ते सगळेजण तिकडे 4च्या सुमारास जमतील। मी स्वतः तिकडे जाणार आहे। ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही, ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, ते सुद्धा हिंदू असतील तर याच्यामध्ये येऊ शकतील। त्यांनी यावं आणि तिथे मग आम्ही रामरक्षा आंदोलन करतो आहोत। आमदार खासदार चोरले जात आहेत, खरेदी विक्रीचा होते, याला ऑपरेशन नाव दिले जाते। ऑपरेशन हे, ऑपरेशन ते। मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपा करते का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे। राम मंदिरावरती दरोडा तर टाकला जातोय, टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेलेत। काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय। हे फार गंभीर आहे। जे जे मंदिर लुटतायत, मग ते भाजपचे कोणी असतील किंवा आणखीन कोणी असतील, पण लेकिन आप हिंदू माफ नहीं करेगा उनको। जे जे मंदिर लुटतायत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही।